आपल्या महाराष्ट्रात पांडवांच्या नावाने बऱ्याच कहाण्या आणि किस्से आहेत। असाच एक किस्सा नाशिकमधल्या पांडव लेण्यांबद्दल सुद्धा आहे। नमस्कार, मी स्मिता म्हणजेच मराठी कन्या। लेण्या बघायला आम्ही भल्या पहाटे उठलो। पांडव लेणी बघायला एकदम सकाळी जायचं असं आम्हाला सागरने सांगितलं होतं। सूर्योदय मिस नको व्हायला म्हणून आम्ही पटपट निघालो। अमोलने लांबूनच पांडव लेणीचा डोंगर दाखवला, जिथे ट्रेक करावा लागणार होता। पार्किंगमध्ये गाडी लावली आणि पटपट वर चढायला लागलो। आम्हाला सूर्योदय अजिबातच चुकवायचा नव्हता। जरा वर आलो आणि संपूर्ण नाशिक शहर दिसायला लागलं। 20-25 मिनिटात आम्ही वर पोहोचलो। सर्वात आधी आम्ही सूर्योदय बघायला लेण्यांच्या शेवटी गेलो। काय सांगू तुम्हाला, कसला जबरदस्त नजारा दिसत होता। खूप दिवसांनी मी मन भरून उगवत्या सूर्याला बघितलं। थोडा वेळ उभं राहून शांतपणे हा सर्व सोहळा आम्ही दोघांनी पाहिला। आता वेळ होती लेणी बघण्याची। एकूण 24 बौद्ध लेणी इथे आहेत। तर या लेण्यांची स्टोरी अशी आहे की इसवी सन पूर्व 200 मध्ये हिनयान काळात या लेणी खोदल्या गेल्या। कोवळ्या सूर्याची किरण लेण्यांवर पडून अजूनच सुंदर दिसत होत्या। हे आहे चैत्यगृह, ज्यात स्तूप आहे। बाहेरचं सर्व कोरीव काम बघून कलाकारांना मनोमन धन्यवाद दिले। चैत्यगृहाच्या पुढेच आपल्याला मोठा विहार बघायला मिळतो, जे त्या काळी बौद्ध भिक्षूंचं राहायचं ठिकाण होतं। इथे जागोजागी आपल्याला त्या काळातील पाण्याची सोय सुद्धा बघायला मिळते। आता मूळ मुद्द्याकडे येऊ। या लेण्यांचं नाव पांडव लेणी नसून त्रिरश्मी लेणी असं आहे। तर झाले असं, पूर्वी लेण्यांना पुंडरू असं म्हणायचे। ते ह्यासाठी कारण लेण्यांमध्ये राहणारे बौद्ध भिक्षू पिवळं वस्त्र परिधान करायचे आणि त्याला पाली भाषेत पुंडरू हा शब्द होता। पुंडरूचं पुढे पांडू झालं आणि पुढे पांडव, आणि हेच नाव जे भारतातील प्रत्येक गुहेसाठी वापरलं जातं। तुम्ही म्हणाल मला एवढं सगळं कसं काय माहित, तर माझ्यासोबत माहिती द्यायला अमोल असतो। आम्ही त्या काळातील पटाचे खेळ आणि इतर सुंदर कोरलेल्या लेणी बघत बघत लेणी क्रमांक 1 पर्यंत गेलो। सर्व लेणी बघितल्यावर हे सर्व त्या काळी कसं कोरलं असेल असा प्रश्न मनात सारखा येत होता। आता तुम्हाला या लेण्यांबद्दल माहिती मिळाली असेलच, तर व्हिडिओ आवर्जून शेअर करा आणि सेव्ह करायला विसरू नका। आम्ही लेणी बघून खाली उतरायला लागलो आणि आता भूक लागली होती। नाशिकमध्ये खायचा काय विषय आहे का? चला तुम्हाला मिसळ खायला घेऊन जातो असं सागरने सांगितलं आणि आम्ही शहराकडे जायला निघालो। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत ओके, टाटा, बाय।